उत्तर प्रदेशात सध्या एक धक्कादायक प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन नावाचा एक 78 वर्षीय इसम एका मोठ्या धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे। प्रशासनाने त्याच्या आलिशान कोठीवर बुलडोझर चालवून कारवाई सुरू केली असून तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याचे समजते। या प्रकरणात नसरीन नावाची एक तरुणी देखील सहभागी आहे, जी पूर्वी सिंधी हिंदू होती। छांगूरने तिला आणि तिच्या पतीला फसवून मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडले आणि त्यानंतर तिला स्वतःच्या धर्मांतर रॅकेटमध्ये सक्रिय सहभागी बनवले। नसरीन ही छांगूरची एक मुख्य सहकारी असल्याचेही उघडकीस आले आहे। ती हिंदू मुलींना प्रेम, फसवणूक आणि आमिष दाखवून छांगूरकडे आणायची, त्यानंतर त्या मुलींचे इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर केले जायचे। या सगळ्या रॅकेटमध्ये इतकी संघटित योजना होती की छांगूरने जातीच्या आधारावर धर्मांतरासाठी रेड कार्ड तयार केले होते। ब्राह्मण किंवा क्षत्रिय मुलींच्या धर्मांतरासाठी 15 ते 16 लाख रुपये तर ओबीसी मुलींसाठी 10 ते 12 लाख रुपयांचा दर ठेवण्यात आला असल्याचे ही उघडकीस आले आहे। हे सगळे हॉटेलच्या रेड कार्ड प्रमाणे अगदी ठराविक आणि व्यवस्थित दस्तऐवज प्रकरणासारखे प्रकरण चालू होते। या संशयित रॅकेटमध्ये SC आणि ST जातीतील मुलींच्या धर्मांतरासाठी विशिष्ट दर होता। तो साधारणपणे 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत असल्याचेही उघडकीस झाले आहे। धर्मांतराचे असे आर्थिक मूल्य ठरवून संपूर्ण प्रकरण योजनाबद्ध आणि घातक पद्धतीने राबवले जात होते। छांगूर उर्फ जलालुद्दीन आणि त्याच्या सहकार्यांनी धर्मांतराच्या नावावर फसवणूक, आर्थिक देवाणघेवाण आणि सामाजिक फाटाफूट घडवून आणण्याचा गंभीर प्रयत्न केला असून सध्या पोलीस तपास अधिक गहिराईने होत आहे।